Hello students, we are going to learn a mathematics standard 5th part 1 chapter 2 number work संख्याज्ञान यातील आपण आज दुसरा भाग पाहणार आहोत. आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं 0 ते 9 अंकाचा वापर करून 2 अंकी ते 7 अंकी संख्या कशा बनवतात आणि त्या कशा लिहितात, त्यांचं अक्षरलेखन कसं केलं जातं आणि संख्या चिन्ह कशाला म्हणतात. त्याच्यामध्ये देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हे आपण लिहून पाहिली. याचा पुढचा भाग आपण शिकणार आहोत संख्येचे विस्तारित रूप आणि अंकांची स्थानिक किंमत, द एक्सपेंडेड फॉर्म ऑफ अ नंबर अँड द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स. मुलांना तुमच्या पुढे एक तक्ता आहे. त्या तक्त्यामध्ये एककापासून दशलक्षकापर्यंत, युनिट्स टू 10 lakhs यापर्यंत काही संख्या आहेत. तर त्या संख्यांचं वाचन आपण कसं करायचं ते पहा. 27,65,043 या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला आता पाहायची आहे. लुक ॲट द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द digit in the number 27,65,043. एककाच्या वरती आहेत, युनिट्सच्या वरती आहेत 3, दशक टेन्सच्या वरती आहे 4, शतक हंड्रेड्स त्याच्यावरती आहे 0, हजार थाउजंड त्याच्यावरती आहेत 5, दशहजार 10,000 त्याच्यावरती आहे 6, लक्ष लॅक्स त्याच्यावरती आहे 7 आणि दशलक्ष 10 lakhs त्याच्यावरती आहे 2. आता या एककाची किंमत आहे 1 म्हणून आपण 3च्या जागी 3 लिहिलेले आहेत. दशकाची म्हणजे टेन्सची किंमत आहे 10 म्हणून आपण 4च्या जागी 40 लिहिले. शतक 100च्या जागी आहे 0 म्हणून त्याची किंमत 0च राहणार आहे. हजार थाउजंडच्या जागी आहेत 5. या 5ची किंमत आपण 1000 म्हणजेच 5वर 30, 5वर 30 म्हणजेच 5000 अशी लिहिणार आहोत. त्याच्यानंतर आहेत 6 आहेत दशहजाराच्या जागी 10,000च्या जागी म्हणजेच आपण 6वर म्हणजे 6 म्हणजेच 10,000 म्हणजे 60,000 60,000. लक्षाच्या जागी आहेत 7 म्हणजेच लॅक्सच्या जागी आहेत 7 म्हणून आपण तिथे लिहिणार आहोत 7 लक्ष 7 lakh आणि दशलक्षच्या जागी आहेत 2 त्या जागी आपण लिहिणार आहोत 20 lakh म्हणजेच 20 लक्ष. तर अशा या स्थानिक किमतीची बेरजेच्या रूपात जर आपण लिहिल्या, आता ही जी संख्या आहे त्या संख्येचे आपण एक्सपेंडेड फ्रॉम द नंबर करणार आहोत म्हणजे त्याचे संख्येचे विस्तारित रूप करणार आहोत. तर ते आपण आता पाहूया. समजा आपल्याला 27,65,043 या संख्येतील अंकांची स्थानिक किंमत काढायची आहे. द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द डिजिट इन द नंबर 27,65,043. तर ती कशी काढायची? तर प्रथम आपण या संख्येची मांडणी करून घेऊ. 27,65,043 ही आपण या संख्येची केलेली मांडणी. आता प्रत्येक अंक आपण त्याच्या स्थानावर ठेवलेला आहे. त्याचे स्थान आपण लिहून घेऊया. युनिट्स
टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स, टेन थाउजंड्स, लॅक्स आणि 10 लॅक्स. आपण प्रत्येक अंक, प्रत्येक नंबर हा त्याच्या स्थानावर ठेवलेला आहे. आता आपण पाहू की एककापासून तर दशलक्षकापर्यंत, युनिट्स टू 10 लॅक्स. तर आता या 3 ची किंमत किती आहे? 3 यामध्ये एकक कोणता आहे? एकक आहे, युनिट आहे 3. दशक आहे 4, टेन्स 4. म्हणून दशकाची किंमत आपण किती लिहिणार? टेन्स मीन्स 10 म्हणजेच 40. शतकाच्या स्थानात कोणती संख्या आहे? तर 0. आता या 0च्या ठिकाणी कोणताही नंबर नाही, म्हणून आपण या ठिकाणी 0 इथे आहे, तर आपण इथे सुद्धा 0च घेणार आहोत. म्हणजे 0चा इथे 0च राहणार. आता हजाराच्या घरात 5 आहेत, हजाराच्या घरात आहेत 5. थाउजंड्स म्हणजे 1000च्या घरात आहेत 5. इथे आपण किती घेणार आहोत? 5000. 5000 म्हणजेच याची किंमत झाली 5000. 5000. 10,000 म्हणजेच 10,000. या 10,000च्या 10,000च्या घरात 6 आहेत, म्हणून आपण किती घेणार इथे? याची किंमत किती झाली? 60,000. त्याच्यानंतर लक्षाच्या घरात 7 आहेत, लॅक्स म्हणजेच याच्या घरात आहेत 7, म्हणून या 7ची किंमत झाली 7 लाख. हे आपण आधी शिकलेलोच आहोत की 7 लाख म्हणजे त्याच्यावर किती शून्य, किती 0? 50. आणि शेवटी आपल्याकडे आहे 2 म्हणजेच 2ची किंमत किती आहे? 10 लॅक्स म्हणजेच 10 लाख. या 2ची किंमत आपण किती लिहिणार? 10 लाख म्हणजेच 20 लाख. 1 2 3 4 5. युनिट 3, टेन्स 40, 100 0, थाउजंड्स 5000, 10,000 60,000, लॅक्स 7 लॅक्स, 10 लॅक्स 20 लॅक्स. अशी आपण 27,65,043, 27,65,043 याची आपण काय केलेलं आहे? डिजिट व्हॅल्यू म्हणजेच प्लेस व्हॅल्यू काढलेली आहे. अंकांची, या सर्व अंकांची आपण स्थानिक किंमत काढलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अंकांची स्थानिक किंमत मिळालेली आहे. आता आपण अजून एक पद्धत पाहू. आपण एक नंबर लिहिणार आहोत, एक संख्या लिहून घेऊ आपण. 25,79,899.
ही आपली संख्या आहे, आपण हा नंबर लिहिलेला आहे. आता या नंबरच्या कोणत्याही एका अंकाखाली आपण अंडरलाईन करणार आहोत, म्हणजेच ती तो अंक आपण अधोरेखित करणार आहोत. तर याच्या आपण आता 5च्या खाली आपण अंडरलाईन केली, अधोरेखित केलं 5 आपण. आता आपल्याला काय काढायचं आहे, याची किंमत, या 5ची काय काढायची, आपल्याला किंमत काढायची. म्हणजेच आपल्याला या 5ची स्थानिक किंमत काढायची आहे, याची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. आपण काय करणार आहोत, हा जो 5 आहे, हा 2 आणि हा 5 आपण लिहून घेतला. आता याच्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 4 5. किती आहेत, 5. 1 2 3 4 5. म्हणजेच या 5ची किंमत किती झाली, 5 लाख. किती झाली, 5 लाख, 5 लाख. म्हणजेच ही आपल्याला एक सोपी पद्धत आहे की आपण हा अंक लिहून घ्यायचा आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत तेवढे आपल्याला काय करायचे, काउंट करायचे आणि त्याच्या पुढे तेवढे 0 लिहायचे आहेत. आपल्याला त्या अंकाची स्थानिक किंमत मिळते. म्हणजेच आपल्याला त्याची प्लेस व्हॅल्यू ही समजते. त्याच्यानंतर आपण 9 घेऊ. 9च्या खाली अंडरलाईन केली बघा, 2 5 7 and 9. 9चे पुढे किती अंक आहेत, 1 2 and 3. 1 2 3. म्हणजेच या 9ची व्हॅल्यू किती आली, 9000. 9000 म्हणजेच 9000. युनिट, टेन्स, 100, 1000. म्हणजे आता याच अंकासाठी आपण पहिल्या पद्धतीचा वापर करूया. म्हणजेच याची किंमत आहे 9. हा आहे टेन्सच्या जागी, म्हणजे याची किंमत झाली 90. हा आहे 100च्या जागेवर, म्हणजे हा 100च्या घरात आहे म्हणून याची किंमत झाली 800. हा आहे 1000च्या घरामध्ये म्हणून याची किंमत आपण लिहिणार आहोत 9000. 7 आहे 10,000च्या घरामध्ये म्हणून आपण लिहिणार आहोत 70,000. 5 आहे लाखच्या घरामध्ये, लक्ष, म्हणून आपण या 5ची किंमत लिहिणार आहोत 5 लाख, म्हणजेच 5 लाख. आणि हा 2 आहे 10च्या घरामध्ये म्हणून आपण याची किंमत लिहिणार आहोत 20 लाख. तर मुलांनो, तुम्हाला आता अंकांची स्थानिक किंमत, प्लेस व्हॅल्यू ही दोन्ही पद्धतीने समजलीच असेल. आपल्याला मिळत असतात त्या संख्येचे विस्तारित रूप, एक्सपेंडेड फ्रॉम नंबर. तर आपल्याकडे ही जी नंबर आहे, आपण अगोदर जो नंबर घेतला होता 27,65,043, याच नंबरचे, याच संख्येचे आपण एक्सपेंडेड फ्रॉम
नंबर करणार आहोत, विस्तारित रूप करणार आहोत. विस्तारित रूप करत असताना आपण जी संख्या घेतली त्या प्रत्येक अंकाची आपण इथे किंमत काढलेली आहे आणि तीच किंमत फक्त आपल्याला बेरजेच्या रूपात ॲडिशन मध्ये लिहायची आहे. 20 लाख प्लस 7 लाख प्लस 60,000 प्लस 5,000 प्लस 40 प्लस 3 ही झाली 27,65,43 या संख्येची, या नंबरची एक्सपेंडेड फ्रॉम नंबर, म्हणजेच या संख्येचे हे झाले विस्तारित रूप. आता आपण अजून एक संख्या घेऊन त्याचे विस्तारित रूप करणार आहोत. 43,07,854 याचं विस्तारित रूप करत असताना आपल्याला युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख आणि 10 लाख, म्हणजेच 40 लाख प्लस 3 लाख प्लस इथे 0 आहे, 0च्या ठिकाणी कोणताच नंबर नाही आहे म्हणून आपण इथं काय करत आहोत, 0च घेणार आहोत. प्लस युनिट, 10, 100, 1000 म्हणजे 7,000 प्लस 800 प्लस 50 प्लस 4. अशा प्रकारे आपण या संख्येचे विस्तारित रूप केलेले आहे. एक्सपेंडेड फ्रॉम ऑर्डर, एक्सपेंडेड फ्रॉम नंबर केलेले आहे. या प्लेस व्हॅल्यूचे एक्सपेंडेड फ्रॉम नंबर आपण इथे तयार केलं. आता आपल्या पुढे काही विस्तारित रूप आहेत, त्याचे आपण संख्या लिहिणार आहोत. म्हणजेच ते एक्सपेंडेड फ्रॉम दी नंबर आहेत, त्या ठिकाणी आपल्याला नंबर रायटिंग करायचे आहेत. इथे आपल्याला नंबर लिहायचे आहेत. आता आपल्याकडे इथे आहे 60,000 प्लस 4,000 प्लस 600 प्लस 70 प्लस 9. हे जे विस्तारित रूप आहे याच्या आपल्याला संख्या लिहायची आहे. तर ही संख्या लिहिताना आपण कशी लिहिणार आहोत, याच्या एकक स्थानी म्हणजे युनिट 9, दशक स्थानी म्हणजे टेन्सला 70, शतक स्थानी 600 म्हणजेच 100च्या ठिकाणी आपल्याला आहे इथे 600. 1000 हजाराच्या जागेवर आहेत 4000 आणि 60 म्हणजेच 10,000च्या जागेवर आहेत 60,000. म्हणजे आपली संख्या किती होणार, 64,679. 64,679. त्याच्यानंतर पुढची संख्येचे विस्तारित रूप आपण बघूया. इथे विस्तारित रूप दिलेले आहेत आणि आपण ही संख्या बघायची आहे. युनिट, 10, 100, 1000, 10,000, लाख आणि 10 लाख. म्हणजेच आपल्याला ही जी संख्या आहे ही संख्या आपल्याला कशी मिळते, 95,40,000
4,506. आता या संख्येचे विस्तारित रूप लिहिताना आपण कसे लिहू? आपल्याला 90,05,00,000 आणि इथे आहे 0. हा 0 आपण लिहिणार नाही आहोत. तो लिहिला तरी चालेल आणि नाही लिहिला तरी आपल्याला चालणार आहे. आपण अशा पद्धतीनं याचे विस्तारित रूप करणार आहोत. आपण इथे 0 घेतलेला नाही, म्हणजे आपण 0 अशा प्रकारे लिहिला तरी चालतो आणि अशा प्रकारे लिहिला तरीही आपल्याला चालणार आहे. म्हणजेच हेच विस्तारित रूप आपल्याला असेही लिहिता येते. मुलांनो, अंकांची स्थानिक किंमत त्याचे विस्तारित रूप हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आता उदाहरण संग्रह 5 प्रॉब्लेम सेट 5 हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सॉल्व करायचं आहे. तर मुलांनो, याच अभ्यासाला अनुसरून चला तर आपण आता एक खेळ खेळूया. सगळ्यांना खेळ खेळायला आवडतो ना? तर आपल्याला आता एक खेळ खेळायचा आहे आणि या खेळ खेळताना आपल्याला एक डाईज लागणार आहे. हा काय आहे? हा आहे एक डाईज. या डाईजवर 1 to 6 नंबर्स आहेत. 1 2 3 4 5 and 6 या नंबरनुसार आपण हा जो खेळ आहे तो खेळायचा आहे. प्रिपेअर द टेबल विथ नेम ऑफ इच प्लेयर. इथे प्रत्येक प्लेयरचं नाव दिलेलं आहे, खेळाडूचं नाव दिलेलं आहे आणि इन फ्रंट ऑफ इच नेम देर आर बॉक्सेस टू मेक 7 डिजिट नंबर. प्रत्येक नावापुढे 7 अंकी संख्या बनण्यासाठी इथे चौकटी केलेल्या आहेत. तर इथे आहे ते नंबर फॉर्मॅट, म्हणजेच तयार होणारी संख्या. इथे आपण नंबर लिहिल्यानंतर इथे कोणती संख्या तयार होते ते आपण इथे लिहिणार आहोत. आता हा डाईज आहे. हा डाईज जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपलं फर्स्ट नेम काय आहे? अजय. अजयला मिळालेले आहेत 2. अजयच्या नावापुढे आपण इथे कुठेही 2 लिहिणार आहोत. नंतर आहे मेघा. मेघाला पडलेत 3. आता मेघाच्या इथे आपण इथे 3 लिहूया. पुढे आहे पुष्करणी. पुष्करणीला पडलेत 5. पुष्करणीला आपण इथे लिहूया 5. आणि विजयला किती पडतात बघू? विजयला पडला आहे 1. आपण विजयच्या नावापुढे 10th ला 1 लिहू. अशा प्रकारे आपण जेव्हा हा खेळ खेळतो तेव्हा प्रत्येकाला आपल्या कोणत्याही ठिकाणी तो नंबर लिहायचा आहे. अशा प्रकारे प्रत्येकानं जेव्हा डाईस टाकला तेव्हा प्रत्येकाला हे नंबर मिळाले. आता या प्रत्येकाची तयार होणारी संख्या कोणती आहे ती आपण पाहू. अजयची संख्या किती आहे? 15,32,462. 15,32,462. मेघाची किती आहे? 13,23,252. 13,23,252. पुष्करणीचे किती आहेत? पुष्करणीला कोणता नंबर, कोणती संख्या तयार झाली आहे पुष्करणीच्या नावापुढे? 64,56,135. म्हणजेच
64,56,135 आणि विजयला मिळालेली संख्या आहे 12,54,312. 12,54,312. आता या ज्या संख्या तयार झाल्या, या संख्येमध्ये कुणाची संख्या सगळ्यात मोठी तयार झाली? तर पुष्करणीची संख्या सगळ्यात मोठी तयार झाली. 64,56,135. 64,56,135. म्हणजेच याच्यामध्ये विनर कोण झालं? पुष्करणी. याच सारणीमध्ये आपल्याला दुसरा अजून एक खेळ आहे, दुसरा गेम आहे. त्या म्हणजे आपण जेव्हा फासा टाकतो, तो फासा टाकल्यानंतर जेव्हा आपण फासा टाकतो, तो फासा टाकल्यानंतर आपल्याला कुणाच्याही नावापुढे, म्हणजे अजयला जर 3 आले तर हा अजय जो आहे तो मेघाच्या किंवा पुष्करणीच्या किंवा विजयच्या नावापुढे कुठेही आपला नंबर लिहू शकतो आणि ज्याचा नंबर सगळ्यात मोठा येईल तो विजयी, म्हणजेच तो विनर असेल. त्याच्यानंतर याच्यातलाच तिसरा खेळ आणि त्याचा नियम आहे की हाच खेळ असाच खेळायचा आहे, पण तयार झालेली संख्या ज्याची सगळ्यात छोटी असेल तो जिंकला, म्हणजेच तोच विजयी, तोच विनर. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात छोटी संख्या कुणाची दिसते? तर विजय. म्हणजेच विजयचे नंबर आहे, विजयची संख्या आहे 12,54,312. 12,54,312. म्हणजे समजा याच्यामध्ये सगळ्यात छोटी संख्या असलेला विनर असेल तर इथे विजय हा विनर होऊ शकतो. आहे की नाही गंमत आपल्या खेळातली? आता असाच हा खेळ तुम्ही तुमच्या घरी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या भाऊ बहिणीसोबत हा खेळायचा आहे. आहे का नाही या खेळातली गंमत? म्हणजेच हा खेळ खेळता खेळता आपल्याला 7 अंकी संख्या तयार करता येते आणि त्याबरोबर आपला खेळही खेळता येतो. आता आपण 6 किंवा 7 अंकी संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते पाहू. लहान मोठेपणा ठरवताना डावीकडून सुरुवात करावी. इथे आपण 2 संख्या घेतलेल्या आहेत. 45,000 इथे आपण 2 संख्या घेतलेल्या आहेत. 45,35,312. 45,35,320. 45,35,312. आणि आपली दुसरी संख्या आहे 42,16,210. 42,16,210. आता ह्या दोन्ही संख्या ज्या आहेत, या दोन्ही संख्या 7 अंकी आहेत आणि या दोन्ही संख्येत दशलक्ष स्थानी, हे जे दशलक्ष स्थान आहे, दोन्ही संख्येचे दशलक्ष स्थान आहे 10 लाख आहेत. इथे आपल्याला अंक नंबर समान दिसत आहेत. हे दोन्ही नंबर समान आहेत. म्हणून याच्यानंतर आपण पाहणार आहोत लक्षस्थानचा अंक. आणि लक्षस्थानच्या स्थानी आहेत, पहिल्या संख्येत आहेत 5 आणि दुसऱ्या संख्येत आहेत 2. यातील 5 हा अंक मोठा आहे, 5 हा नंबर मोठा आहे. म्हणून 45,35,312 ही पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी आहे. आता ही संख्या गणिती रूपात याचे लेखन कसे करायचे?
ते आपण बघू. याचे गणिती रूपात लेखन करताना 45,35,312 मोठे आहेत 45,16,210 पेक्षा. 45,35,312 bigger than 42,16,210 असे करतात. स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुपने 3,45,000 पापड तयार केलेले आहेत आणि स्वाभिमानी सेव्हिंग ग्रुपने 2,95,000 पापड तयार केलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला बिगर अँड स्मॉलर नंबर जे आहेत याच्यामध्ये आपल्याला कोणता बिगर आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. तर ह्या दोन्ही संख्यांमध्ये मोठेपणा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचं आहे. याच्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. तर हे वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000 अँड लॅक. तर याच्यामध्ये लॅकच्या ठिकाणी लॅकच्या प्लेसवर कोणती संख्या आहेत तर 3 अँड 2. तर या 3 अँड 2 मध्ये 3 ही बिग संख्या आहे. 3 हे बिग आहेत. म्हणून जसं आपण मागे बघितलं की आपण पहिले लक्ष, आता इथे लक्षाची स्थानाच्या ठिकाणी आपण 3 अँड 2 बघितलं. मग याच्या ठिकाणी 3 हे मोठे आहेत म्हणून जी संख्या मोठी इथे असेल तिथे आपण काय करतो त्या संख्येला मोठेपणा देत असतो. म्हणजेच 3,45,000 हे मोठे आहेत 2,95,000 पेक्षा. आता ही संख्या जेव्हा आपण स्मॉलर करू तेव्हा आपण काय करणार आहोत तर या लक्षाच्या ठिकाणी जी संख्या लहान असेल, आता याच्यामध्ये लक्षाच्या ठिकाणी लॅकच्या ठिकाणी 2 हे लहान आहेत, 3 पेक्षा 2 लहान आहेत आणि म्हणून आपल्याला जर विचारलं की याच्यामध्ये लहान संख्या कोणती तर लहान संख्या येणार आहे 2,95,000. अशा प्रकारे आपण स्मॉलर अँड बिगर या दोन संख्यांचा लहान मोठेपणा इथे बघितलेला आहे. याच्यानंतर प्रॉब्लेम सेट 6 मध्ये राईट दी प्रॉपर सिम्बॉल आणि सॉल्व दी प्रॉब्लेम्स गिव्हन बिलो हे दोन आपल्याला क्वेश्चन प्रॉब्लेम सेट 6 मध्ये आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही सॉल्व करायचे. कोटींची ओळख करून घेत असताना आपण एक संख्या घेणार आहोत. 99,99,999 99,99,999 ही सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे. या संख्येमध्ये जेव्हा आपण एक ही संख्या मिळवतो तेव्हा आपल्याला ही 8 अंकी संख्या लहानात लहान संख्या मिळते. या संख्येचे वाचन आपण 1 कोटी असे करत असतो. म्हणजेच ही संख्या लिहिण्यासाठी जे नवे संख्यास्थान निर्माण केले जाते त्याला कोटीचे स्थान असे म्हणतात. 99,99,999 is the biggest 7-digit number. On adding the number 1 to it, we get the smallest 8-digit number. We read the number as 1 crore. The new place created to write this number is called the crore place. आता आपण अशाच काही संख्यांचे वाचन करूया. From the example, you can learn to read 8-digit numbers. 8,45,12,706, 8,45,12,706, 5,61,63,589,
5,61,63,589. 6,09,04,034. 6,09,04,034. कोटी या स्थानाच्या डावीकडे 10 पटींनी वाढणारी अनुक्रमे दशकोटी, अब्ज, दशअब्ज ही स्थाने आहेत. 2011च्या जनगणनेनुसार आपल्या देशाची लोकसंख्या 1,21,01,93,422 होती. या संख्येचे वाचन 1,21,01,93,422 असे आहे. On the left of the crores place are the places for 10 crore, abja and 10 abja in that order. The place value of each of these is 10 times the value of the one on its right. According to the census of the year 2011, the population of our country is 1,21 crore 1,93,422. We read this as 1,21 crore 1,93,422. पुस्तकामध्ये तक्ता दिलेला आहे. नंबर्स इनवर्ड्स नंबर ऑफ झिरोज आफ्टर 1. म्हणजे संख्या दिलेली आहे आणि त्या संख्ये पुढे किती शून्य येतात ते दिलेलं आहे. 1 आहे, 1च्या पुढे एकही झिरो नाही आहे. 10 1 0, 100 2 0, 1,000 3 0, 10,000 4 0, lakh 5 0, 10 lakh 6 0, crore 7 0, 10 crore 8 0 and अब्ज 9 0. तर मुलांना अशा प्रकारे आपल्याला कोटींची ओळख आता समजलेली आहे आणि हा तक्ता तुम्हाला तुमच्या वहीमध्येही लिहायचा आहे. मुलांना नंबर वर्क या लेसनमध्ये आपण देवनागरी नंबर्स, इंटरनॅशनल नंबर अँड रिटर्न इन वर्ड्स हे पाहिलं. त्याच्यानंतर आपण 7 डिजिट नंबर, एक्सपेंडेड ऑर्डर, प्लेस व्हॅल्यू आणि राईट दी प्रॉपर सिम्बॉल म्हणजेच बिगर अँड स्मॉलर नंबर आणि करोड हे आपण आता या लेसनमध्ये शिकलेलो आहोत.